ज्ञानेश्वरी पहा आपण. उपजणे आणि निमणे हा संसार नाहीये, हे साचची मानणे हा संसार आहे. आत्म्याला जन्मही नाही, आत्म्याला मरणही नाहीये, पण आम्ही आत्म्याला जन्म मानतो. देह जन्माला आला की म्हणतो अरे देह जन्माला आला, देहाचे मोटके उभे. बस. चेतना तेथ उपलभे चळवळीचे निलोभे आला म्हणती. ज्ञानोबा बोलून दाखवतात. मग माणूस म्हणतो देह आला, देह आला, देह आला. मग देह हलायला लागला की अरे याच्यात आत्मा आला. आत्मा आला कुठून आला? आणि माणूस मेला की म्हणतो आत्मा गेला. आणि कुठे गेला? आत्मा येतही नाही, आत्मा जातही नाही. प्राणाचं चलन वलन मान्य आहे. आत्म्याचं चलन वलन कुठल्याही गोष्टीचं चलन वलन होण्याकरता ती वस्तू परिच्छिन्न लागत असते. परिच्छिन्नतेशिवाय हालचाल शक्य नसते, परिच्छिन्नतेशिवाय कृती शक्य नसते. आत्मा व्यापक आहे, एक आहे. त्याला कुठलं चलन वलन आलं, तो इथून गेला आणि तिथं जाऊन पोचला, यांचा आत्मा गेला, असं होत नाही. 15व्या अध्यायामध्ये उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा गुणान्वितम या श्लोकाच्या खालचं ज्ञानेश्वर महाराजांचं व्याख्यान पाहून घ्या. मला आता ते सगळं सांगत बसायला वेळ नाही. देह आणि आत्मा यांचा अध्यास करतो ना, अज्ञानामुळे अध्यास होतो, त्याचा इतरेतर अध्यास होतो. आत्म्यावर देहाच्या धर्माचे आरोप होतात, देहावर आत्मधर्माचे आरोप होतात. अध्यास भाष्याच्या सुरुवातीलाच आचार्यांनी हे सगळं बोलून दाखवलंय आपल्याला. आत्मा जन्माला येत नाही, देह जन्माला येतो मरतो. आत्मा हा नित्य आहे, शाश्वत आहे. प्राणाचं चलन वलन मान्य आहे. पण माणसं म्हणतात यांचा आत्मा आला आणि यांचा आत्मा गेला. नाकाला सूत लावून बघायचं, हल्लं नाही, गेला आत्मा. अरे कुठं गेला ते तरी सांग. कुठेही जात नाही. जे एक असतं, जे व्यापक असतं, त्याला जाणं येणं नाही आहे. आता ते नवीन अजून एक आहे, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. कशाला लाभो? आत्मा मुळातच शांत आहे, त्याला अजून कुठून नव्याने शांती देता? ते तत्व आहे ना, ते व्यापक आहे ना, ते मुळातच शांत आहे ना. मग त्या आत्म्याला कशाला शांती लाभावी? अजून आत्म्याला शांती आहेच आहे. तू म्हणल्यानं काही होणार नाही, उलट तो गेलेला उठून बसल. असं का चुकीचं बोलला म्हणून कशा करता? शब्दप्रयोग करताना आपल्यावर जर वेदांताचे संस्कार आहेत ना, तर सहज बोलण्यामध्ये सुद्धा अपसिद्धांत होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे साधकांनी. कारण एकदा अपसिद्धांत बोलण्याची सवय लागली की मग तेच चिंतन सुरू राहतं. व्यावहारिक बोलताना सुद्धा अपसिद्धांत होऊ नयेत, दक्षता घ्यावी, एवढंच आहे. ते काही प्रत्येक वेळ आपण काही ज्ञानोबाराय नाही, आपण काही तुकोबाराय नाही, समर्थ नाही की तोंडातून बाहेर पडलं तो सिद्धांतच बाहेर पडला, असं आपल्या बाबतीत होत नाही. पण दक्षता घेतली पाहिजे, एवढी गोष्ट खरी आहे. सावधानता असली पाहिजे. काय बोलावं काय बोलू नये याचा विवेक निशिदिनी धरा. दासगणू महाराजांचं पद आहे. बाबांनो विवेक निशिदिनी धरा, है ना. तसं आहे ते. भगवान सांगतात अर्जुना, असा जो कोणी योगी आहे, असा जो कोणी महात्मा आहे, हा योगी शब्द गीतेमध्ये अनेक अंगाने आला. कर्मयोगी, ज्ञानयोगी, बस अष्टांग योगी, सगळ्याच अर्थाने आला. मागे होऊन गेला तो विषय, आता पुन्हा तिकडे जात नाही मी. मरणाच्या पूर्वी ज्यांनी नामाचा अभ्यास केला, चिंतनाचा अभ्यास केला, आणि त्यांचा अभ्यास जर दृढ झालेला असेल, दुसरं एक त्याला जोडून संदर्भ देतो म्हणजे आपल्याला कळेल. वैराग्य एकदा माणसाला पूर्णत्वानं कळालं. ज्ञानोबारांची भाषा आहे बरं 15व्या अध्यायातली, मी माझ्या मनाचं बोलत नाही आहे. वैराग्याची एकदा यथार्थतेनं जाणीव झाली, विषयाचा दोष माणसाला यथार्थतेनं कळाला की माणूस विषयापासून परावृत्त होतो. ही गोष्ट खरी आहे. दोष दृष्टी जिहासाच्या पुनर्भोगेश्व दीनता पंचदशीमध्ये विचार आला. वैराग्याचा विचार करत असताना या 3 गोष्टी सांगितल्या. वैराग्याचं कारण काय, वैराग्याचं स्वरूप काय, वैराग्याचा परिणाम काय. दोष दृष्टी हे वैराग्य निर्माण होण्याचं कारण आहे.
जिहासाचं हे वैराग्याचं स्वरूप आहे आणि पुनर्भोगेषु अधीनता हा वैराग्याचा परिणाम आहे. आता या 3 गोष्टी आपल्याला सांगितल्या. हे वैराग्य, एकदा विषयाचं दोषदर्शन झालं म्हटलं की मनुष्य त्या विषयाकडे प्रवृत्त होत नाही. मग तो विषय कितीही चांगला आकार घेऊन आला समोर, कितीही आकर्षक रूपानं तो विषय आमच्या समोर आला, तरी मग ज्याला त्या विषयाची जाणीव झालेली आहे तो विषय किती आकर्षक झाला तरी तो त्या विषयाकडे प्रवृत्त होत नाही. याला ज्ञानोबारांनी काय म्हटलंय? वैराग्य दवडिता पाठी लागे. ज्ञानोबा याला काय संकल्पना वापरतात? एकदा शुकाचार्यांचं चिंतन आहे ना, भगवान शुकाचार्यांच्या समोर रंभा आली. आपल्याला माहिती असणारा दृष्टांत आहे. आता ती रंभा आहे, ती काही सामान्य स्त्री नाही आहे, सौंदर्य आहे, स्वर्गीय सौंदर्य आहे. तिचा देह काही पंचभूतात्मक नाही आहे. तिने शुकाचार्यांसमोर येऊन बरेच हावभाव केले, त्यांना रिझवण्याचा प्रयत्न केला. आता ते शुकाचार्य ते म्हणाले, तुझ्या कुठल्याही हालचालीचा माझ्यावर काही उपयोग होणार नाही, कारण स्त्री म्हणजे काय आहे हे मी 12 वर्ष पोटात राहून बघितलंय. काय असतं आत भरलेलं. मांस पांचाली काय असतो यंत्र लोलेंग पंजिरे, स्नायू अस्थि ग्रंथी शालिन्या स्त्रिया किमिव शोभनम. पंचदशेत विचारा काय त्याच्यामध्ये. ते काय तू काय किती हावभावरून केलेस तरी आतून ते शरीर कसं मांसमळाने भरलेलं आहे, मूत्रानं भरलेलं आहे. मी बघितलंय, 12 वर्ष पोटात राहिलोय. मग तिने सांगितलं माझं शरीर तसं नाही आहे, माझं शरीर स्वर्गीय आहे, ते भूतात्मक नाही आहे, ते विकारी नाही आहे, त्यामुळे ते असंच राहणार आहे. बघा माझ्या पोटामध्ये. तिने पोटामध्ये पोट फाडलं तर त्याच्यामधून सुगंधी द्रव्य बाहेर म्हणे बघा माझं शरीर असं आहे, या शरीराचा भोग घ्या. अनागतानाम भोगानाम अवांछनम अकृत्रिमम आगतानांच संभोगम इति पंडित लक्षणम. विदुरनीतीत आलं सुरुवातीला. बघा या शरीराचा भोग घ्या. त्याने सांगितलं पा तुझ्या पोटामध्ये मांस मळ मूत्र नाही आहे, हाडं नाही आहे, तामुक नाही आहे, मळ नाही आहे, हे सगळं तू सांगितलं मान्य आहे. पोट फाडून दाखवलं मला, सुगंधानं भरलेलं आहे. पण मी खरं सांगू का, हे जर मला आधी कळलं असतं तर मी तुझ्याच पोटात 12 वर्ष राहिलो असतो एवढ्या सुगंधामध्ये, तिकडं कशाला गेलो असतो. विषयाचं दोषदर्शन झालं की विषय कितीही अनुकूल आणि आकर्षक रूपानं समोर आला तरी दोषदर्शन जर दृढ असेल, यथार्थ असेल, तर तो मनुष्य विषयाला भुलतच नाही. कशा करता मी आपल्याला हे सांगितलं? ज्ञानोबारांनी चिंतन केलं. मला वैराग्य सांगायचं नाही आहे, मी आपल्याला हे एक उदाहरण म्हणून ज्ञानेश्वरीतलं आपल्याला दिलंय. मला बोलायचंय ते पुढे. मग वैराग्य एकदा निश्चित कळालं, वितरागिते सारिखा जो जोडोनी ठेविला सखा तो अगवियाची भूमिका सवेची चाले, असं होऊन जातं. ते वैराग्य मग कायम आपल्या जवळ राहतं. विषय रांधिली रस सोये जै जेवणारा ठाव्य होय, तैतो ताटची सांडोनी जाय जयापरी, तैशी संसाराया समस्ता जाणीजे जै अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. 15वा अध्याय ज्ञानेश्वरी पहा आपण. तै वैराग्य दवडिता, वैराग्याला नको म्हटलं तर वैराग्य आमच्या मागे येतं. कशामुळे झालं हे? विषयाचं दोषदर्शन यथार्थतेनं दृढतेनं व्हावं लागतं. तसं नामाचं चिंतन आमच्या अंतःकरणामध्ये यथार्थतेनं दृढतेनं भगवत चिंतन जर आमच्या अंतःकरणामध्ये रुजलं आणि त्याचा जर अभ्यास झाला तर त्या अभ्यासाचा परिणाम म्हणून आमचा प्राण जाताना तोच अभ्यास कामाला येतो. मग तो अभ्यास नको म्हटलं तरी आमच्या समोर येऊन उभा राहतो. नको म्हटलं तरी ती अभ्यासाची वेळ आहे का नाही काही घेणं देणं नाही, काही घेणं देणं नाही. तो कुठल्या अवस्थेत आहे, चांगल्या अवस्थेत आहे का वाईट अवस्थेत, काही घेणं देणं नाही. तुकाराम महाराज झोपले तरी त्यांच्या मुखातून नामस्मरण चालू होतं. ते काही जागे नव्हते. जागृती स्वप्नी पांडुरंग, सुषुप्तीतही पांडुरंग. गाढ झोपलेत पण तरी सुद्धा विठ्ठल 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 तोंडातून चालूच आहे. कारण का? दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. कारण हा अभ्यास केला. याच अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी हे चिंतन केलंय.
पुढं येणारच आहे आपल्याला, येईल नाही तर मला फार विस्ताराने ते बोलायचंच नाही आहे. पण एकदा तो तसा अभ्यास झाला, स्थिती कोणती आहे, अवस्था कोणती आहे, काळ कोणता आहे, वेळ कोणती आहे, काही घेणं देणं नसतं. अशुद्ध अवस्थेमध्ये सुद्धा मुखातून नाम तुकोबराय शौचाला गेले आणि विठ्ठल 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 नाम तोंडातून यायला लागले. एका माणसाला राग आला, या अशुची अवस्थेमध्ये विठ्ठल विठ्ठल एवढं पवित्र नाव घ्यायचं का? तर म्हणाला, अहो असं कसं करता तुम्ही, तुम्हाला कळत नाही? शौचकालामध्ये तुम्हाला ह्याचा मुखानं विठ्ठल विठ्ठल, अरे त्यावेळेला बोलणं हेच पाप आहे, शास्त्र निषिद्ध आहे. मलत्याग करताना, मूत्रत्याग करताना मनुष्याने बोलू नये असं शास्त्र सांगतं. त्यावेळेला मौन पाहिजे. आता ते जाऊ द्या, काय शास्त्र आहे ते. शेवटी पाय धुवावे लागतात, नीट चुळा भराव्या लागतात. त्या किती भरायच्या, कोणत्या कुणी भरायच्या, त्याच्यात ब्रह्मचार्याने किती, गृहस्थाश्रमाने किती, संन्याशाने किती, वानप्रस्थ्याने किती, त्याचे नियम आहेत ना. बस ते तुम्हाला नल दमयंतीचं चरित्र माहिती असेल. त्या नलाच्या शरीरामध्ये कली घुसला. कली तो कशात घुसला? पायाच्या टाचेतून घुसला, टाचेतून. आणि तेवढीच जागा त्याला का मिळाली? कारण लघुशंकेला जाऊन आल्यानंतर पाय धुताना तेवढीच टाच कोरडी राहिली होती. त्या कोरड्या टाचेतून कली आत घुसला त्याच्या शरीरामध्ये. लघुशंकेला जाऊन आला आणि पाय धुताना टाच फक्त कोरडी राहिली, नीट बघून धुतले नाहीत त्यांनी पाय. ते ज्या कोरडा भाग राहिला तेवढ्यातूनच तो कली आत घुसला. आता आपल्याला तर सगळं शरीरच मोकळे, कलीला टाचच कशाला? आम्ही धुतच नाही पाय. कुठूनही ये बाबा तू, आम्हाला काय प्रतिबंधच नाही, तू ये, एवढं खरंय. तुकाराम महाराज शौचाला गेले, विठ्ठल 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 विठ्ठल. त्या माणसाला राग आला, म्हणे अशुची अवस्थेमध्ये भगवान नाम, पवित्र मंगल असणारं नाम घेता. ते म्हणाले, बाबा मी घेत नाही, ते येतं, मी काय करू? माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे, मी मुद्दाम म्हणून घेत नाही. म्हणलं असं कसं होईल, असं कसं होईल? निदान झोपल्यावर तरी. ते म्हणले, झोपल्यावर काय होतं मला माहिती नाही, कारण गाढ झोप लागल्यावर काय होतं हे जर कळालं असतं तर त्याला गाढ झोप कसं म्हणायचं? तो म्हणाला, असं कसं होईल? होतं असं, मी काय करू? तो गेला त्यांच्याकडे मुक्कामाला. झोपले दोघे. तुकाराम महाराज झोपले, हाही यांनी झोपण्याचं नाटक केलं. थोडा वेळ नाटक के अजून विठ्ठल 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 त्यांचं चालू. ते गाढ झोप लागली तुकोबारायांना, तरी मुखातून विठ्ठल 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 चालूच आहे, चालूच आहे. याला वाटलं नाटक करताय. नाही, ओ उठा, काय खोटं खोटं? ते म्हणले, हा काय झालं? ते झोपेतून जागे झाले. कशा करता उठवलं? म्हणजे नाटक करता. नाटक नाही बाबा, मला गाढ झोप लागली. तो अजून थोडा वेळ जागा राहिला. आता पहाटे 2, 2:30, 3 वाजेपर्यंत किती वेळ जागा राहील? तोही माणूसच आहे ना शेवटी. त्यालाही झोप यायला लागली आणि त्याच्या लक्षात आलं. 2-3दा हलवून बघितलं, तुकाराम महाराज उठा उठा, ते काही उठेनात. म्हणजे तुकाराम महाराज सुद्धा एका हाकेनं उठतच नव्हते बरं, तुम्ही काळजी करू नका. त्याने हलव, उठा उठा, ते काही उठेनात. विठ्ठल 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 तर चालू. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे नाही, हे तर गाढ झोपलेले. पण अशा सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा यांच्या मुखातून नामस्मरण थांबत नाही. मग उठल्यानंतर त्यांनी काय साष्टांग नमस्कार घालायचा तो घातला असेल. कशामुळे असं झालं? दिनरजनी हाची धंदा, हा अभ्यास आहे. ज्ञानोबारायांनी हे 8व्या अध्यायामध्ये बोलून दाखवलंय. तेवी सदभ्यासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर, लावी मग शरीर राहो अथवा जाऊ. एकदा चित्ताला अभ्यासानं परमपुरुषाची मोहर बसली, तो परमपुरुषाचा म्हणजे परमात्मा स्वरूपाचा एकदा नीट अभ्यास झाला आणि त्याच्या शिक्का बसला एकदा हृदयावर, मग शरीर राहिलं काय आणि शरीर गेलं काय, काही फरक पडत नाही. मरणा आईलीकडे मजा मिळवून गेले, पुढे ते मरणी आणिकीकडे जातील केवी. याच अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी बोलून दाखवलं. कुठे जाणार? जीवनमुक्त झालेला 100% विदेहमुक्त होतच असतो. जीवनमुक्त झाला पण विदेहमुक्त झालाच नाही असं होत नाही.
जीवनमुक्त झाला म्हणजे 100% विदेहमुक्त आहे. फक्त देह ही उपाधी तोपर्यंत राहिलेली आहे. जोपर्यंत त्याचं प्रारब्ध संपत नाही तोपर्यंत देह नावाची उपाधी राहिली म्हणून त्याला जीवनमुक्त म्हणायचं. नाहीतर काय राहिले? त्याचा देह भाव राहिलाय काय? तर राहिला नाही. अवघा हरपला देह भाव, जन्म मरणाचा पुसियेला ठाव. काय राहिलं त्याचं? काही नाही. सगळं विसरून गेला तो. काही राहिलं नाही त्याला. मी कोण माहीत नाही, जग काय माहीत नाही. मग काय माहितीये? काहीच नाही त्याला. बस त्याला विधी निषेध नाही. निस्त्रय गुण्ये पथी विचरताम को विधी को निषेध हा असं होऊन जातं त्याच. बस म्हणून अर्जुना, असा अभ्यास ज्याला करता येईल त्याला अशा पद्धतीनं मरणाच्या क्षणी सुद्धा परमात्म्याचं स्मरण होईल. आणि परमात्म्याचं स्मरण ज्याला मरताना होईल तो जन्म मरणाच्या संसरणामध्ये अडकत नाही. कशा करता सांगितलं? त्याचं कारण असं आहे की वेदांत विचारामध्ये मानवी जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल तर ते जन्म मरणाचं संसरण आहे. पैसा चोरीला गेला म्हणून दुःख झालं, अजून काही झालं, संतती झाली नाही म्हणून दुःख झालं, सत्ता गेली म्हणून दुःख झालं, हे दुःख खरी नाही आहेत. माणसाचं सगळ्यात मोठं दुःख हे आहे की तो जन्म आणि मरण या संसरणात, या चक्रात अडकला. याच्यापेक्षा मोठं दुःख वेदांत दुसरं मानत नाही. कारण का? जन्म आणि मरण हा विकार आहे. आणि आपण विकार कशाला म्हणतो हा भाग सोडून द्या. वेदांतामध्ये विकार कशाला म्हणतात? एखाद्या पदार्थाचा विशिष्ट देशामध्ये विशिष्ट कालामध्ये भाव असेल आणि अन्यत्र जर त्याचा अभाव असेल तर भावाभाव रूप असणारा प्रत्येक पदार्थ हा विकारी पदार्थ वेदांत मानतो. विकार म्हणजे काय? ज्याला येणं आहे, जाणं आहे तो विकार, ज्याला जन्म मरण आहे तो विकार, ज्याला भाव अभाव आहे तो विकार, तो प्रत्येक पदार्थ विकारी. आणि असा विकार हेच जगतातलं सगळ्यात मोठं दुःख वेदांत दृष्टीने ज्ञानाच्या भूमिकेत. जन्माला येणं आणि मरणं हे तर दुःख आहे. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. का तुकोबारांना याचं वाईट वाटावं? किती वेळा जन्मा यावे? अरे जे तुकाराम महाराज आम्ही वारंवार जन्माला येऊ म्हणतात, उपजोन या पुढती येऊ म्हणतात, जे तुकाराम महाराज आम्हाला वारंवार जन्म घ्यायचा आहे देवा तुमच्या उपासने करता हे बोलून दाखवतात, त्या तुकाराम महाराजांना किती वेळा जन्मा यावे याचं दुःख का व्हावं? उलट आनंद व्हावा ना, की बरं झालं आम्ही इतक्या वेळेला जन्माला आलो. नाही ना, घेईन मी जन्म याजसाठी देवा म्हणणारे तुकाराम महाराज किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित ही खंत बाळगुंदा बोलून दाखवतात. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा हे बोलून दाखवतात. कशासाठी? बर तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची ये पायी हा अनुभव बोलून दाखवतात. नाही आम्हा जावे मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे हा अनुभव बोलून दाखवतात. आम्हाला जन्माला यावं लागत नाही, आम्हाला मरावं लागत नाही, आम्ही अखंडित जसे आहोत तसे आहोत, म्हणजे आम्ही आत्मरूप आहोत. कशासाठी बोलून दाखवतात? मग त्या वेळेला हे का सुचलं नाही तुकाराम? त्याचं हे कारण आहे. त्याची संगती कोणत्या विचारांनी लावायची हा प्रश्न स्वतंत्र आहे. आत्ता तो माझ्या समोरचा मुद्दा नाही आहे. परंतु जर तुकाराम महाराजांना किती वेळा जन्मा यावे याची खंत वाटत असेल तर जन्माला येणं हे सगळ्यात मोठं दुःख मानलं पाहिजे. कारण तुकाराम महाराजांना ते चुकीचं वाटतंय म्हणून. मला बाकीचे अनुमानन बाकीचे काही त्याची उपपत्ती सांगायच्याच नाहीयेत, युक्तिवाद करायचेच नाहीयेत. जगात चांगलं काय आहे आणि जगात वाईट काय आहे, व्यक्तिगणिक बदलत जाईल व्यक्तिसापेक्षत्वानं, म्हणूच नका. मग जगात सगळ्यात वाईट काय आहे? ज्याचं संतांना जे चुकीचं वाटतं ते जगात सगळ्यात वाईट आहे, आणि जगात सगळे संतांना जे चांगलं वाटतं ते जगात सर्वोत्तम आहे. एवढीच व्याख्या आहे, बाकी काहीच नाही. तुकाराम महाराजांना जे चुकीचं वाटतं त्याच्या एवढं वाईट या जगतामध्ये दुसरं काहीही नाही. याच्यापेक्षा सोपी व्याख्या असूच शकत नाही चांगल्या वाईटाची. ज्याने त्याने आपापल्या विवेकानुसार, तुमचा विवेक आणूच नका बाबांनो मध्ये. तुकाराम महाराज एकटे पुष्कळ आहेत. त्यांना जे चुकीचं वाटतं ते जगात सगळ्यात वाईट आहे, आणि त्यांना जे योग्य वाटतं ते जगात सगळ्यात चांगलं आहे. त्यांना नामस्मरण योग्य वाटतं, जगात सर्वोत्तम नाम आहे. त्यांना जन्म मरण चुकीचं वाटतं, जन्म मरणा एवढं मोठं दुःख नाही. किती वेळा जन्मा यावे खा खंत बोलून दाखवली, ते चुकीचं वाटतं म्हणून.
सगळ्यात मोठं दुःख जन्म मरणाचं संसरण आहे. उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्यर्थे नत्वम शोचितुम अर्हसी. मग जन्म मरण थांबणं हे सगळ्यात मोठं सुख. सुखम मोक्ष सुखम लोके न च मूढो अवगच्छती. महाभारतामध्ये सगळ्यात मोठं सुख म्हणजे मोक्ष सुख आहे, पण मूर्खांना ते कळत नाही असं महाभारताने म्हटलं. तो आपलं संसारामध्ये रममाण होऊन सुख शोधण्याचा प्रयत्न करत राहतो, ते मिळत नाही तिथं. सुख हा संसाराचा स्वभावच नाही हो. मागे मी आपल्याला एकदा बोललो होतो, मला आठवतंय, तुमच्या स्मरणशक्तीवर विश्वास आहे. खरं बोलायला काय अडचण. सुख, तृप्ती, समाधान हे शब्द संसारातले शब्दच नाही आहेत. आम्ही ते परमार्थातून उधार घेऊन संसारात वापरलेत, नाहीतर हे संसारातले शब्दच नाही आहेत. समाधान हा संसाराचा स्वभाव आहे का मला सांगा. तृप्ती हा संसाराचा विषय आहे का मला सांगा. संसारात राहून तृप्त झालेला एक दाखवा, इथला नाही, जगाच्या पाठीवरचा दाखवा. कुठला, कोण तृप्त झाला. अरे अवतार इथं आले तर अवतारांना समाधान मिळालं नाही या संसारामध्ये. सोन्याच्या सिंहासनावर बसणार होते तर रात्री बाई बदलली. कैकईचं सांगतो. आणि दुसऱ्या दिवशी वनवासात जावं लागलं. कशाचं तृप्ती, कशाचं समाधान, काय त्यांना काय वाटलं हा मुद्दा नाही आहे. रामचंद्र प्रभू त्याच्यात समाधान मानतात की न मानतात हा मुद्दा मी म्हणत नाही आहे, पण अशी परिवर्तनं जगतामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी दिसून येतात. हे विषय प्रपंचातले विषयच नाही आहेत. त्याचा त्याचा विषय आहे, त्याचं स्थान आहे, ते त्या स्थानामध्ये शोभत असतं, इतरत्र शोभत नाही. जाऊ द्या, त्याचे सुभाषित वगैरे सांगून आता वेळ घेत नाही मी आपला, पण ते मूळ शब्द आहेत ते परमार्थातले शब्द. समाधान हा शब्द पारमार्थिक आहे, तो प्रापंचिक असूच शकत नाही. तृप्ती, समाधान, आनंद, आनंद शब्द बोलून दाखवा बरं संसारामध्ये. एखादा मनुष्य म्हणतो कसं काय चाललं, आनंद आहे. कशाचा आनंद आहे, कशाचा आनंद आहे. म्हणलं का आनंद आहे, कशाचा आनंद आहे. अहो शेजारच्या माणसाला डायबिटीस झालाय, फार आनंद आहे. हे आनंदाचे आमचे मोजमाप आहेत, आमचे मापदंड ही आहेत आनंदाचे. आनंद आहे, आनंद आहे, आनंद. कशाचा आनंद आहे. मी एका घरी गेलो होतो, कीर्तन झालं, एका घरी उतरलो. झोपायची व्यवस्था तिथं होती. गेलो, ते बिचारे सद्गृहस्थ चांगले, थोडा वेळ गप्पा मारल्या आम्ही. ते झोपायला त्याने खिडक्या दारं बिरं बंद केली, पंखा लावून दिला, पांघरून घात, झोप, थकला तुम्ही, झोप. मला डोळा लागतच होता, डोळाच लागत होता. तेवढ्यात शेजारच्या घरातून भांड्याच्या आदळ आपटीचे एवढे आवाज, माझी झोपच गेली. भांड्यांचे आवाज, शिव्यांचे आवाज, ते आवाज ऐकून ते बिचारे माझ्या खोलीत आले. ते म्हणले महाराज आता कसं हो. म्हणलं हे तुम्ही सांगा कसं हो, मी काय सांगू, मी नवीन आहे इथं, मला काय. ते म्हणले काय करावं, हे रोज आहे. म्हटलं तुम्हाला रोज आहे हो, मला नवीनच आहे ना. ते म्हणले फार शिव्या देतात हे नवरा बायको. म्हणलं थांबा, बोलू नका, ऐकू द्या, माझं समाधान त्याच्यात. ते म्हणले महाराज काय पटतच नाही हो दोघांचं, रोज तो कामावरून आला की रात्री भांडण आहेत, रोज भांडण आहेत, रोज. आम्ही वैतागून गेलो. म्हटलं जाऊ दे, आता काय करता. आपल्या प्रारब्धात जर त्या दिवशी निद्रा नसेल तर किती प्रयत्न केला तरी ती निद्रा यायची नाही आहे. जाऊ दे. रात्री कधीतरी पहाटे पहाटे त्यांचंही भांडण मिटलं, आम्हालाही डोळा लागला. सकाळी उठलो, मला पुढं प्रवासाला जायचं होतं. माझं सगळं आवरलं, मी निघणार तेवढ्यात ते म्हणले महाराज 1-2 मिनटं बसा, काही मंडळी भेटायला येणार, येऊ दे. बसलो. काही मंडळी आली, परिचय वगैरे झाला. हे अमुक काम करतात, ते तमुक आहेत, हे काल कीर्तनाला होते. एका माणसाचा परिचय करून दिला. महाराज हे आमचे शेजारी. माझे डोळे खाडकन उघडले. म्हणजे शेजारी म्हणजे हा तेच आहे, हे तेच आहे. झाला परिचय. बरं मी तरी गप्पा बसावं की नाही. मी त्यांना म्हटलं कसं काय चाललंय.
काय चाललं होतं मी ऐकलं होतं तोंडा कानाने. मी कशाला विचारावं मी तरी, पण आम्हालाही खाजवून खरूज काढायची सवय. मी त्याला विचारलं कसं काय चाललं, तो म्हणला महाराज आनंदी आनंद आहे. म्हणलं हा, अरे हा तो गुरु निघाला आपला. ज्ञानेश्वरी सांगून आम्ही हे कधी म्हणत नाही आनंदी आनंद आहे, हा भांडण करून म्हणतो आनंदी आनंद आहे. मला विश्वास नाही. मी पुन्हा म्हणजे कसं काय, तो म्हटलं आनंदी आनंद आहे. मी म्हटलं एक बोलू का हो तुम्हाला, ते म्हटले बोला की. मी म्हटलं काल रात्री मी रामायण ऐकलंय, काल रात्री मी सगळं कानावर पडलं माझ्या, तुमच्या घरातून भांड्याचे आवाज, शिव्यांचे आवाज, हे सगळं मी कानावर पडलं आणि वाईट वाटलं मला तुमच्या घरातून हा आवाज येतो. आणि आज मी तुम्हाला विचारतोय बरं चाललंय का, म्हणजे आनंदी आनंद आहे म्हणता, कसं काय सूत्र जमवलंय, संगती कशी लावली. ते म्हणले काय महाराज माझी बायको थोडी तापट आहे. म्हणलं तुमचीच. ते म्हणले तसं नाही, ती क्षुल्लक कारणावरून रागावते. मी कामावरून आलो की काही ना काहीतरी विचारते मला, माझ्याकडून काहीतरी काम अर्धवट राहतं, कधी होत नाही, कधी चुकीचं होतं, मग ती रागावते. आणि रागावली की तिला राग इतका अनावर होतो की हाताला जे येईल ते घेते आणि फेकून मारते. मग माझाही जिभेवरचा लगाम सुटतो, मी काही अदवा तदवा बोलतो, शब्दावरून शब्द वाढत जातो. ती मला वाटी हाताला लागली, वाटी फेकून मारते, डाव हाताला लागला डाव, खलबत्ता हाताला लागला खलबत्ता, काय हाताला लागेल ते फेकून मारते. पण गंमत काय होते महाराज की तिने मारलेली वस्तू जर मला लागली डोक्याला तर तिला आनंद होतो, आणि मी जर ती चुकवली तर मला आनंद होतो. एकूण आनंदी आनंद आहे. प्रपंचाचा विषयच नाही ना. अरे संसार करणाऱ्यांना कुणालाही आनंदाची भूमिका बोलूनच दाखवता येत नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणणारे तुकाराम महाराज हे संसाराच्या विचारातून बाहेर आहेत. भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंदू म्हणणारे तुकाराम महाराज आता कोठे धावे मन तुझे चरण देखिले आहे बोलून दाखवताय. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, हे ज्ञानोबराय बोलून दाखवताय. त्यांच्या जीवनाचा त्यांच्या चिंतनाचा विषय भगवत चरण आहे, त्यामुळे त्यांना आनंदाची भाषा बोलून दाखवता येते, त्यामुळे ते तृप्तीची भाषा बोलून दाखवतात, त्यामुळे ते समाधानाची भाषा बोलून दाखवतात. नाहीतर नाही, प्रपंचामध्ये हे बोलून दाखवता येत नाही. मी एक उदाहरण देत असतो त्याला. ते आपण गाई म्हशीचं दूध काढतो, ते कासंडीमध्ये वगैरे काढतो, विरजण लावतो, तापवतो, पण वाघिणीचं दूध म्हणे या भांड्यामध्ये टिकत नाही असं म्हणतात. पितळ्याच्या भांड्यामध्ये, स्टीलच्या, कारण त्या दुधामध्ये इतकं सामर्थ्य असतं की ते दुधामध्ये इतकी ताकद असते की या स्टीलच्या पितळ्याच्या कासंडीला छिद्र पाडून ते दूध निघून जातं म्हणे, इतकी ताकद असते त्या दुधामध्ये, वाघिणीच्या दुधामध्ये. मला काही माहित नाही, तुम्ही प्रयोग करून बघा. नाही चुकलं असेल तर मी पुढच्या प्रवचनामध्ये सुधारून घेतो, एवढंच, बाकी काही नाही, मला दुसरं काही नाही असं सांगतात. गाई म्हशीचं दूध ठीक आहे बाबा, पितळ्याच्या भांड्यामध्ये, चरवीमध्ये ठेवलं, कासंडीमध्ये ठेवलं, भांड्यामध्ये तापवलं, विरजण लावलं स्टीलच्या वगैरे, हे सगळं मान्य आहे. पण वाघिणीचं दूध त्याच्यामध्ये टिकत नाही. मग ते दूध जर काढायचं असेल तर त्याला हे स्टील पितळ वगैरे चालत नाही, त्याच्याकरता सोन्याचं पात्र घ्यावं लागतं. त्या सोन्याच्या पात्रामध्येच वाघिणीचं दूध टिकतं. तसं तृप्ती, समाधान, आनंद हे जे शब्द आहेत ना, हे प्रपंचाच्या भांड्यात टिकत नाहीत. ते प्रपंचाला छिद्र पाडून कधी निघून जातील पत्ता लागणार नाही. त्याच्याकरता परमार्थाचं पात्र घ्यावं लागतं, तर हे शब्द टिकून राहतात, तर हे शब्द तिथं स्थिर राहतात. नाही तर मग प्रपंचाच्या भांड्याला छिद्र ठरलेलं आहे. ते वि सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी, मग शरीर जावो अथवा राहो. भगवान सांगतात अर्जुना, असा अभ्यास त्या योग्याचा होतो. असा अभ्यास झाला की तो अभ्यास नको म्हटलं तरी आम्हाला तेच दाखवतो. वैराग्य नको म्हटलं तरी जसं समोर येतं, तसा हा अभ्यास, ज्याचा आयुष्यभराचा तो अभ्यास झालाय,
आपल्या आयुष्यातला क्षण क्षण त्यांनी ज्या भगवत चिंतनामध्ये व्यतीत केलाय ते चिंतन त्याच्या अंतिम कालामध्ये त्याच्या समोर येऊन उभं राहतं. त्याच्या मनात तोच विचार असतो, दुसरा विचार नाही, मनामध्ये दुसरं काही येत नाही. देहाची भावना स्थिर राहत नाही. देह अनित्य आहे ही भावना त्याच्या वेदांताच्या चिंतनामध्ये दृढ झालेली असते. देह जाणारा आहे, देह येणारा आहे, देह हे माझं स्वरूप नाही आहे, देह नोहे मी हे सरे उरलाव रे विठ्ठल, हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तसा देहाचा विसर पडलेला असतो. त्याला आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग, ही त्याची अनुभूती असते. त्याला संसाराचा आठव नाही, नाठव नाही, काही नाही, भावाभाव गेले, काही राहिलं नाही. संसाराच्या अस्तित्वाचा भाव म्हणजे अस्तित्वाचा स्वीकार, संसाराच्या अस्तित्वाचा स्वीकार तो करायला तयार नाही आहे. आणि अस्तित्वच तो स्वीकारत नसेल तर संसाराचा अभाव मानायचंही त्याला काही कारण नाही आहे. त्याच्या दृष्टीने आता एकच आहे, परब्रह्म, बस. न निरोधो न च उत्पत्ती, न बद्धो न च साधकः, न मुमुक्षु न वै मुक्त इत्येषा परमार्थता. गौडपादाचार्यांनी म्हटलंय कारिकेमध्ये, परमार्थाचं हे स्वरूप आहे. या जगतामध्ये या जगताची उत्पत्ती होत नाही, या जगताचा विनाश होत नाही, बस. न च बद्धो न बद्धो न च साधका, या जगतामध्ये कोणी बद्ध नाहीये, कोणी साधक नाहीये. न मुमुक्षु, या जगतामध्ये कोणी मुमुक्षु नाही. न वै मुक्त, या जगतामध्ये कोणी मुक्त नाहीये. अरे जगत उत्पन्न होत नाही, जगत निवृत्त होत नाही, मुक्त नाही, साधक नाही, मुमुक्षु नाही, कोणीच नाही, बद्ध नाही. अरे मग आहे काय या जगतामध्ये? जगत नाहीच आहे, हे आहे ते फक्त परब्रह्म आहे. हीच अनुभूती त्याला त्याच्या अंतिम क्षणी येत राहते. आणि त्या भगवत चिंतनामध्ये त्याचा प्राण गेल्यामुळे त्याच भगवत स्वरूपाला तो प्राप्त होतो. त्याला पुन्हा येणं जाणं नाही, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये दुःखाची अत्यंतिक निवृत्ती झालेली आहे. अर्जुन म्हणतो, देवा आम्हाला असे अनुभव येणार नाहीत. मग भगवंताला हे सांगावं लागलं की काही जणांचा पुनर्जन्म होतो, त्यांना संसरण आहे. ज्यांना आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीनं भगवंताचं स्मरण करता येत नाही, ज्यांचा तसा अभ्यास झालेला नाही, जे त्या दृष्टीनं सावध नाहीत, जे त्या दृष्टीनं तत्पर नाही आहेत, जे त्या दृष्टीनं श्रद्धावान नाही आहेत, कदाचित त्यांना असं चिंतन होणार नाही. कारण अचानक नाव तोंडाला आलं असं होत नाही. आपण कालही बोललो आणि आजही मी पुन्हा सांगतो, प्रपंच जसा प्रारब्धाने होतो तसा परमार्थ प्रारब्धानं होत नाही. माझ्या प्रारब्धात असेल तर माझी वारी होईल, नाही तू केल्याशिवाय होणारच नाही. माझ्या प्रारब्धात असेल तर देवाचं नाव तोंडाला येईल, येणार नाही. प्रारब्धावर अवलंबून राहून परमार्थ करता येत नाही. हा प्रारब्धाचा विषय संसार इथपर्यंत ठीक आहे. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाडेमान वगैरे वगैरे. प्राचीनाचे निबळे आली, कृत्य कुशला कुशले, व्योमांगी जिराले आभाळी जैसी, हे सगळं प्राचीन प्रारब्ध या दृष्टीनं सगळं विचार करा, ते चालेल. प्रारब्ध आम्हाला फलदृष्टीनं काय भोगायला लावील ते लावील, जे 18व्या अध्यायामध्ये भगवंतानी बोलून दाखवलं. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. तिथं प्रारब्धाचा विचार भगवंतानी बोलून दाखवला. अर्जुना, ते तुझं प्रारब्ध तुला युद्ध करायला भाग पाडी, ते सगळं नंतर आहे. युद्ध प्रारब्धानं होईल न होईल, राज्य प्रारब्धाने मिळेल न मिळेल, संपत्ती संतती सत्ता प्रारब्धाने मिळेल न मिळेल, महत्व नाही आहे. पण परमात्मा प्रारब्धाने मिळेल 100% खोटी गोष्ट आहे. परमात्मा प्रारब्धानं मिळत नाही. परमात्मा दोनच गोष्टीने मिळतो, एकतर परमात्मा विश्वासानं मिळतो आणि दुसरं परमात्मा प्रयत्नाने मिळतो. तिसरी गोष्ट नाही आहे. परमात्मा चरणावरती पूर्ण विश्वास आणि परमात्मा प्राप्तीचे पूर्ण प्रयत्न गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने जर होत असतील तर परमात्मा प्राप्तीची शक्यता आहे. तरी गुरु दाविलिया वाटा येवोनी विवेक तीर्थ तटा, बुद्धीचा मळकटा धुतला तेणे. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्यच्या शब्दादीन विषयास त्यक्त्वा रागद्वेषौ विदस्य. 18व्या अध्यायात ही क्रमसंगती भगवंतानी बोलून दाखवली. प्रयत्न करावे लागतील.
प्रयत्नामध्ये काही मिळवणं असतं, प्रयत्नामध्ये कैशाचा त्याग असतो, त्यागाकरता सुद्धा प्रयत्न करावे लागतात. एखादी गोष्ट सोडायची असेल तर प्रयत्नपूर्वक सोडावी लागते, ती सहजासहजी सुटत नाही. माणसं म्हणतात मी काशीला जाऊन आलो ना अमुक सोडलंय. किती दिवसाकरता? वर्षभरा करतात. ते जीवावर उदार होऊन वर्षभरा. पण काशीला गेलेले लोक बहुतेक ना ते भोपळाच सोडतात. काशीला जाऊन बटाटा सोडलेला माणूस अजून मला भेटला नाही. हे भोपळे सोडून येतात. त्याचं नावच पडलंय काशी भोपळा. काशीला जाऊन सोडण्याचं फळ म्हणजे काशी भोपळा. जे आम्हाला नको असतं ते सोडणं हा त्याग नव्हे, त्याच्याकरता प्रयत्न लागतच नाहीत. एका माणसाने मला सांगितलं, तो म्हणला काशीला जाऊन आलो आणि शेपूची भाजी सोडली. मी म्हणलं आतापर्यंत कधी खाल्ली? तो म्हणला कधीच खाल्ली नाही. अरे मग सोडली कशाची? जे कधी खाल्लंच नाही ते सोडता कसं येईल तुला? असं नाही, त्यागाकरता सुद्धा प्रयत्न लागत असतात. आम्हाला आमच्या, आता हे सगळं सांगत बसण्यात वेळ नाही आपल्याला, पण आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्याची गरज असते ती गरज भागवण्यापुरता वस्तूचा स्वीकार करणं. पण तुकोबारायांनी त्याचा एक धोका सांगितलाय, फार गमतीशीर धोका तुकोबाराय सांगतात. त्याग चांगला आहे हे बरोबर आहे, पण त्यागामध्ये एक धोका आहे. त्याला अलीकडच्या भाषेमध्ये रिस्क फॅक्टर असं म्हणतात. हां, त्याच्यामध्ये एक रिस्क आहे. काय होतं, वस्तूचा आपण त्याग करू एक वेळ, पण ज्या वस्तूचा त्याग केलेला असतो त्या त्यागाची इतकी चर्चा आम्ही करतो की ती वस्तू मनात राहतेच. मग त्याग कशाचा? त्यागे अंगा येती भोग, तुकोबारांचे शब्द आहेत. आम्ही ज्याचा त्याग, मी भोपळा सोडलाय, बरं मी भोपळा सोडलाय. मी जाऊन आलोय काशीला, श्रीखंड सोडलाय, श्रीखंड सोडलाय. येणाऱ्या जाणाऱ्याला तो श्रीखंड सोडलाय म्हणून सांगतो. ते सांगण्यामध्ये ते श्रीखंड इतक्या वेळेला तोंडात येतं की तितक्या वेळेला आधी खाल्लेलंच नसतं. ते पुन्हा पुन्हा तेच 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 सांगतच राहतो. याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. मग त्यागाकरताही प्रयत्न आहेत, काही प्राप्तीकरता प्रयत्न करावे लागतात. जोपर्यंत भगवत प्राप्तीमध्ये येणाऱ्या प्रतिबंधाचा त्याग आम्ही अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्ममः शांतः ब्रह्मभूयाय कल्पते. विमुच्य, त्याचा त्याग केला पाहिजे. तेथ आडवावया आले दोषवैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार. ज्ञानोबारायांनी सांगितलंय त्या श्लोकाच्या खाली. देहाचा अहंकार प्रतिबंध आहे, त्याचा त्याग झाला पाहिजे. बल दर्प काम क्रोध परिग्रह विमुच्य. आणि मग काय मिळवायचंय? निर्ममता, शांतः ब्रह्मभूयाय कल्पते. मग ते नंतर त्याला ब्रह्मस्वरूपता प्राप्त होईल. पण याच्याकरता हे प्रयत्न लागतात. भगवत चरणावरती विश्वास लागतो, गुरुवाक्यावर विश्वास लागतो, आपल्या ग्रंथांवरती ज्ञानेश्वरी गाथ्यातल्या अक्षरांवर विश्वास लागतो. ज्या अर्थी ज्ञानोबारायांनी सांगितलंय त्या अर्थी हे असंच असलं पाहिजे. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना. या दृष्टीनं म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, अर्जुना असा जर अभ्यास होत असेल तर हा अभ्यास आपल्या अंत्यसमयी आपल्या समोर स्वतः येऊन उभा राहतो. त्याला चिंतनाचं स्मरण करावं लागत नाही, ते चिंतन स्वतःहून आपल्या समोर येतं. आणि असं जर चिंतन करत करत त्याचा प्राण गेला. अधिदैव म्हणजे काय आहे? अधिदैव म्हणजे मी आहे. मी काय आहे? अरे मी म्हणजे ब्रह्म आहे मी हा कोण करावा विचार. कोहम कथमिदम जातम. काय आहे बाबा? मी म्हणजे ब्रह्म आहे. हे जग म्हणजे काय आहे? अरे हे सगळं अधिभूत आहे. अरे ते ब्रह्मच आहे. अधियज्ञ म्हणजे काय आहे? तो परमात्मा आहे जो माझ्या शरीरामध्ये राहतो. तो कोण आहे? अंतर्यामी परमात्मा. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी बुद्धिस्फुरे अहर्निशी. ते वस्तुगा मी, बस तो मी आहे. बस सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला असे जो तो मी आहे. ते परब्रह्माचं स्वरूप आहे. तो अधियज्ञ आहे. असं चिंतन करत करत त्या ब्रह्मस्वरूप, ते परम शाश्वत आहे, अक्षर आहे असं ते परब्रह्म, या सगळ्याचं चिंतन करत करत जर त्याचा प्राण जाईल तर तो जन्म मरणाच्या संसरणामध्ये पुन्हा येणार नाही अर्जुना. पण असं चिंतन ज्याचं झालेलं नाही त्याला मात्र या जन्म मरण हा तो पुण्यकर्म करेल.
दानधर्माधिक करेल, तो शास्त्रांनी सांगितलेल्या वाटेवरूनही चालेल. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे, हे करेल तो. पण एवढं सगळं जरी झालं तरी अंत्यसमयी जर त्याच्या अंतःकरणामध्ये दुसरा कुठला विचार असेल परमात्म तत्वाला सोडून, तर त्याला जन्म मरणामध्ये पुन्हा संसरणामध्ये यावं लागतं, अडकावं लागतं, त्याला पुन्हा जन्म मानावा लागतो. हां, एवढंच होईल की केलेल्या पुण्याच्या जोरावर त्याला चांगली योनी प्राप्त होईल, एवढं होईल. पुण्य केलंय त्याने, चांगला आत्तापर्यंत चांगला वागलाय, तो वारकऱ्याच्या घरामध्ये जन्माला येईल, चांगल्या योनी त्याला प्राप्त होईल, चांगल्या ठिकाणी जन्म मिळेल, त्याला श्रीमंत घराण्यामध्ये जन्म मिळेल. योगभ्रष्टोभिजायते असं होईल काही, पण जायते, पण त्याला जन्माला मात्र येईल हे नक्की आहे. मग याच्याकरता मग कोणत्या वेळेला कसा प्राण कधी जात गेला तर तो चांगला असतो, याच्याकरता शुद्ध आणि शुक्ल या दोन पक्षाचा विचार भगवंतांनी 8व्या अध्यायामध्ये बोलून दाखवला. धूम्र मार्ग, अर्चिरा मार्ग, आपण त्याचा विचार करतो. मग दक्षिणायन उत्तरायण कशामध्ये आपला प्राण गेला पाहिजे, तो रात्री जावा का दिवसा जावा, ब्राह्म मुहूर्तावर जावा. अरे जावा म्हणजे काय ठरवता येतं काय, तो कधीही जाऊ शकतो. मरण काय आपल्या हातात आहे का, ते कधीही येऊ शकतं. आपल्या आयुष्याचा कोणताही क्षण हा आपल्या आयुष्यातला शेवटचा क्षण असू शकतो. काय नियम आहे याला की मी 10 वर्षांनी मरणार